नाशिकमधील आदिवासी बांधव आंदोलनावर ठाम आहेत। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। मंत्री गिरीश महाजनांसोबत शिष्टमंडळाची चर्चा झालेली आहे। आज मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची मुंबईत पुन्हा बैठक होणार आहे। मुंबईवर पुन्हा एकदा लाल वादळाचा घोंगावू लागलेला आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी आणि शेतकरी नाशिकहून मुंबईच्या दिशेने कूच करतात। माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली हे लाल वादळ निघाले। दिंडोरी, सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यासारख्या दुर्गम भागातील हजारो आदिवासी बांधव आणि शेतकरी बांधव यामध्ये सहभागी झालेले आहेत। काल महाजन साहेबांच्या बरोबर चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज मंगळवारी कॅबिनेट आहे आणि कॅबिनेट संपल्यानंतर संबंधित मंत्र्यांची बैठक आपल्या शिष्टमंडळाबरोबर होईल। तुमचं शिष्टमंडळ घेऊन या, त्यांची नाव वगैरे अगोदर द्या आम्हाला, त्याप्रमाणे आपण शिष्टमंडळात जाणाऱ्यांची नावं दिलेली आहेत। त्याच्यात कॉम्रेड अशोक ढवळे, माझं नाव आहे, आपले माजी आपले आमदार विनोद निकोले, त्यानंतर आमचे जिल्हा आपले राज्याचे किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, राज्याचे पक्षाचे सेक्रेटरी कॉम्रेड डॉक्टर अजित नवले, त्यानंतर आमचे इरफान शेख, आपला रामदास पवार, त्यानंतर इंद्रजित गावित, सुभाष चौधरी आणि देवीदास वाघ असे एकूण 11 लोकांचं शिष्टमंडळ आहे। आणि जे प्रश्न आहेत, दाओसला दाऊ जाऊ करार होतात आणि आमच्याबरोबर जो करार झालेला आहे जंगल जमीन देण्याचा, त्याची मात्र अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे अधिकाऱ्यांवर खापर फोडण्याऐवजी सरकारची इच्छाशक्तीचा प्रश्न आहे आणि ती जागी करण्यासाठी परत एकदा लोकशाही मार्गाने आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। रस्त्यावरची लढाई लढत आहे प्रामुख्याने। या सगळ्या दरम्यान काय या सगळ्या आंदोलकांच्या मनात चीड निर्माण झाली? सरकार शेतकऱ्यांचं नाव घेतल्याशिवाय सत्तेवर येत नाही आणि सरकारने शेतकऱ्यांच्या हमीभाव पाहिजे, शेतीमालाला किफायतशीर भाव पाहिजे, ज्याच्यात शेतीचे नुकसान पाहिजे, परंतु शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कधीही सरकार देत नाही आणि म्हणून सातत्याने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं, सातत्याने आम्हाला हे मोर्चे निदर्शनं करावं लागतात। ढवळे साहेब, काय सरकारला इशारा आहे? चर्चा कशा पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा? हे बघा, आता इतके हजारो लोक 25 तारखेपासून अक्षरशः 50,000 लोक चालत आहेत। गेल्या आठवड्यामध्ये पालघरला 50,000 लोकांचा आणखीन एक मोर्चा झाला। म्हणजे आता एवढं सगळं आक्रोश असताना आमचं म्हणणं आहे सरकारने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि ज्या अनेक मागण्या पहिल्या लाँग मार्चपासून मान्य झाल्या त्याची अंमलबजावणी सिरियसली केली पाहिजे, अन्यथा प्रचंड उद्रेक महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे। आपण बघतोय की ही संपूर्ण जे शिष्टमंडळ आहे ते आता मुंबईच्या दिशेने निघत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत होणारी चर्चा कशा पद्धतीने होते, काय नेमका तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, इगतपुरी, नाशिक। तर लाल वादळाच्या शिष्टमंडळाला मंत्री गिरीश महाजनांनी फोन केलेला आहे। लॉंग मार्च मुंबईत आणू नका अशी महाजनांकडून विनंती करण्यात आली। महाजन तुम्ही मुख्यमंत्र्यांना आग्रह धरा आणि आमच्या मागण्या मान्य करा अशी भूमिका गावित यांनी घेतली। तर महाजन यांच्याकडून लॉंग मार्च मुंबईत आणू नका अशी विनंती करण्यात आली। महाजनांना जे पी गावित यांच्याकडून कोपरखळी लगावण्यात। तुम्ही तहसीलदार कार्यालयात गायी घातल्या होत्या, आम्ही तर तसं काही करत नाही, पायीच येतोय ना, मुंबईत आल्यावर चर्चा करू, लॉंग मार्च सुरूच राहील अशी भूमिका जे पी गावित यांनी घेतली।